वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मुलीचा हट्ट होता, की मम्मी आज आपल्याला अंडा बिर्याणी बनव. तर चला म्हटलं लेकरांचा हट्ट पूर्ण करूयात आणि मस्त मग मी घेतली अंडा बिर्याणी करायला. खूप जास्त असा काही वेळ लागला नाही. अगदी कमी वेळामध्ये आणि साधी सिंपल अशी ही अंडा बिर्याणीची रेसिपी तुम्हाला शेअर करावी वाटली म्हणून म्हटलं चला. अगदी साधी सिंपल सोपी रेसिपी आहे. एक कांदा घेतला आहे, एका कढईत तेल टाकलं आहे. एक कांदा कापला होता त्यापैकी अर्धा कांदा जो आहे ना, तो छान असा लाल रंग येईपर्यंत तळून घेतला आहे. 6 अंडी घेतली होती. ती पण छान उकडून साईडला ठेवून दिली होती. तर आता जे तेल आपलं शिल्लक राहिलं होतं ना, त्यामध्ये थोडंसं हळद, मीठ टाकलं आणि ही अंडी छान परतून घेतली. हलकासा अंड्यांना छान असा कलर किंवा गोल्डन थोडासा कलर असा तळल्यानंतर आला, की अंडे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि माझ्याकडे ना बटाटा शिल्लक नव्हता. आमच्याकडे बुधवारी बाजार असतो आणि आज होता मंगळवार. तर एकही बटाटा नव्हता. म्हणून मग बटाटा मला यामध्ये घालता नाही आला. पण अंड्यासोबत जर आपण बटाट्याच्या फोडी ज्या आहेत ना, त्या जर फ्राय करून घेतल्या आणि त्या जर आपण बिर्याणीमध्ये टाकल्या, तर बिर्याणी अजून थोडीशी टेस्टी होते. आता राहिलेला कांदा छान असा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. वरून मिरची ॲड करायची आहे आणि परत एकदा याला छान असं मस्त परतून घ्यायचं आहे. किती छान आहे ना. आता कांदा आणि मिरची परतून झालेली आहे. थोडासा टोमॅटो टाकू. आमच्याकडे मंगळवारी ना भाज्यांचा जरा तुटवडाच असतो, तर एकच टोमॅटो शिल्लक राहिला होता. तोच मी या बिर्याणीमध्ये घातला आणि त्यानंतर बिर्याणी मसाला घातला. तर हा मसाला ना खूप दिवसापूर्वी आणला होता. मटण बिर्याणी मसाला होता, कोल्हापुरी मटण बिर्याणी मसाला. दुसरा मसाला शिल्लक नव्हता. म्हटलं चला मटण बिर्याणी मसाला आहे, बिर्याणीचा मसाला आहे ना, म्हणून मग मी तोच मसाला घातला आणि थोडंसं परतून घेतलं. पण अंडा बिर्याणी किंवा कुठली जरी बिर्याणी करायची म्हटलं ना, तरी पण कोणताही बिर्याणी मसाला असा वापरला तरी बिर्याणी छान होते. त्यानंतर मी याच्यामध्ये ॲड केलं होतं दही. घरचंच दही होतं, तर खूप जास्त असं दही मी नव्हतं ॲड केलं. 2 ते 3च चमचे दही ॲड केलं आणि मस्त असं याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आता इथे ना छान मस्त असं तेल सुटलेलं आहे. दही घातल्यानंतर बिर्याणीला टेस्ट जी आहे ती खूप छान अशी येते आणि या ठिकाणी बासमती तांदूळ साधारणपणे 1 पाव एवढा बासमती तांदूळ असेल, तो मी अर्धा तास भिजवून छान धुवून थोडासा सोक करण्यासाठी ठेवला होता आणि आता मस्त आपल्याला हा तांदूळ परतून घ्यायचा आहे आणि शेजारच्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्या 2 पटीलाही थोडंसं कमी पाणी मी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि मस्त आपला तांदूळ आपल्याला असा मस्त परतून घ्यायचा आहे. या सर्व मसाल्यामध्ये 1 मिनिट लागतो तांदूळ छान परतायला. आणि मग यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. जी आपण अंडी परतून घेतली आहेत ना, तीही अंडी यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायची आहेत. कांदाही ॲड करायचा आहे आणि गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. माझ्याकडे ना गर्भसंस्कारचा खूप सुंदर असा पूर्ण 9 महिन्याचा कोर्स आहे आणि विशेष म्हणजे 9 महिन्याचा हा कोर्स आहे ना, तुम्हाला मी फक्त आणि फक्त ₹1000 देत आहे. ज्यांना कोणाला गरज असेल तर त्यांनी नक्की घ्या. रोज अर्ध्या-अर्ध्या तासाचे सेशन आहेत, ॲफर्मेशन्स आहेत, काही छान अशा सूचना पण मी त्यामध्ये दिलेल्या आहेत आणि पूर्णपणे हा कोर्स जो आहे तो ऑनलाईन आहे. ज्यांना कोणाला काही शंका असेल तर त्यांच्यासाठी वीकली आपला एक वेबिनार पण होतो आणि शंकांचं सर्व निरसन केलं जातं. तर नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत आहे. ज्यांना कोणाला गरज आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा. फक्त आणि फक्त ₹1000 तुम्हाला 9 महिन्याचा पूर्ण कोर्स मिळणार आहे. तर या ठिकाणी आता पाणी टाकलं आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमला सेट केली आहे. वरून मीठ टाकलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे, कारण आज कोथिंबीरच नाही. तर मस्त सेट केलेल्या गॅसवरती याला छान असं शिजू द्यायचं आहे. मध्ये हलकंसं थोडंसं हलवायचं आहे. खूप जास्त असं हलवायचं नाही, अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे. आता या ठिकाणी जी बिर्याणी आहे ना, ती 50% आपली कुक झालेली आहे. आपण ही बिर्याणी कुकरमध्ये पण बनवू शकलो असतो. पण म्हटलं नको, आज आपण कढईमध्येच अंडा बिर्याणी बनवूयात. तर साधारणपणे 15 मिनिटाचा वेळ जातो. जेव्हापासून आपण कढईमध्ये तांदळामध्ये पाणी टाकतो ना, तर 15 मिनिटाचा वेळ जातो बिर्याणी पूर्ण तयार होण्यासाठी. जेव्हा आता 80% यातलं पाणी आटत येईल ना, तेव्हा यावरती झाकण ठेवायचं आणि जो गॅस आहे ना, तो लो फ्लेमला करून ठेवायचा परत 15 मिनिटासाठी. मध्ये याला फक्त एकदा खोलायचं. म्हणजे पूर्ण जी वाफ आहे ना, ती याच्यातच राहिली पाहिजे. एवढं याला छान हे करायचं. 15 मिनिटं झाल्यानंतर आता गॅसची फ्लेम ऑफ करायची. आता आपली बिर्याणी छान अशी मस्त झालेली आहे. आपल्याला हे कसं कळतं?
तर पाण्याचा आवाज येणं बंद होतं. पाण्याचा आवाज येणं बंद झाल्यानंतर परत 5 मिनिटं आपल्याला लो गॅसवरती अशीच ठेवायची आहे आणि मस्त अशी ही बिर्याणी तयार झालेली आहे. आणि गरमागरम आपल्याला ही बिर्याणी आता सर्व्ह करायची आहे. तर अशी ही अंडा बिर्याणीची साधी सिंपल रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तुमच्या मुलांनाही नक्की द्या. त्यांनाही आवडेल. साधी सिंपल आहे. चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर. धन्यवाद.